हेल्दी असा लच्छा पराठा गव्हाच्या पिठापासून बनवलेला, त्याचबरोबर घरी बनवलेल्या पनीरपासून पनीर भुर्जी ही झटपट तयार होणारी आहे। त्याचबरोबर ही डिश सर्वांना अगदी आवडीची आहे। नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर चला मग वेळ न वायाला घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 2 कप गव्हाचे पीठ घेणार आहोत। इथे अजिबात आपण मैद्याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे आपण घरामध्ये असलेले गव्हाचे पीठ घेणार आहोत। अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ, तुम्ही मीठ हे चवीनुसार ॲड करू शकता। हे सर्व मिश्रण तुम्ही व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित असे एकजीव झाले पाहिजे। त्यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करून घेणार आहोत। तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप देखील टाकू शकता। व्यवस्थित हे तेल पूर्णपणे पिठाला असे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। इथे आपण थोडे थोडे पाणी टाकून हे डो असा व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने आपण पोळीचे पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हा सॉफ्ट असा पिठाचा गोळा आपण तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला हा डो असा छानपैकी तयार झालेला आहे। त्यावर आपण थोडेसे तेल टाकून पूर्णपणे हा डो कव्हर करून घेणार आहोत व 15 ते 20 मिनिट आपण रेस्टसाठी ठेवणार आहोत। येथे आपण 150 ते 200 ग्रॅम इतके पनीर घेतलेले आहे। ते किसणीच्या साहाय्याने व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहे। हे पनीर आपण घरच्या घरी बनवलेले आहे, त्यामुळे ते किती ग्रॅम मध्ये आहे एक्झॅक्ट ते सांगता येणार नाहीये। अंदाजे 150 ग्रॅम इतके असू शकते। हे पनीर घरी कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तेथे जाऊन पाहू शकता। तेल छानपैकी गरम झालेले आहे। आपण त्यामध्ये आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो ॲड करणार आहोत। त्यामध्ये आपण थोडेसे मीठ ॲड करणार आहोत, त्यामुळे आपला कांदा हा पटकन असा ब्राऊन कलरचा होणार आहे। इथे कांदा जास्त असा फ्राय होऊ द्यायचा नाही, थोडासा नॉर्मल गोल्डन कलर येईल इथपर्यंतच परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा गोल्डन कलरचा झाला का त्यामध्ये आपण बारीक चॉप केलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घेणार आहोत। अगदी 2 मिनिटं इतका आपण हा टोमॅटो व कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। आपण त्यामध्ये परतत असताना थोडेसे मीठ ॲड केल्यामुळे हा कांदा व टोमॅटो व्यवस्थित पटकन 2 मिनिटांमध्ये शिजणार आहे। कांदा छान आता परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद ॲड करणार आहोत। त्याचबरोबर घरगुती बनवलेले लाल तिखट अर्धा चमचा ॲड करणार आहोत। अर्धा चमचा काश्मीरी मिरची ॲड करणार आहोत। अर्धा चमचा पावभाजी मसाला ॲड करणार आहोत। हे सर्व मसाले व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे, अगदी 1 मिनिट इतके। मसाला छान फ्राय झालेला आहे, पूर्णपणे मसाल्याला तेल सुटले आहे। आता आपण अशा स्टेजला इथे किसून घेतलेले पनीर ॲड करून घेणार आहोत। तुम्ही पनीर किसण्याऐवजी त्याचे बारीक बारीक तुकडे केले तरी चालणार आहेत। तुमच्या आवडीनुसार बारीक तुकडे देखील करू शकता। हे पनीर आता व्यवस्थित असे मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। 1 मिनिट व्यवस्थित मसाला हा पूर्णपणे पनीरला लागला गेला पाहिजे। त्यानंतर आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतके पाणी ॲड करून घेणार आहोत। व व्यवस्थित अशी पनीरला छानपैकी वाफ येऊ द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनिटात आपली पनीर भुर्जी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे।
आता आपण अशा स्टेजला त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत व व्यवस्थित सर्व पनीरमध्ये कोथिंबीर अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहे। आपली तयार झालेली आहे पनीर भुर्जी। 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला डो हा छानपैकी असा सॉफ्ट झालेला आहे, मस्तपैकी असा भिजला गेलेला आहे। आता आपण आपल्या साईजनुसार आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण त्याचे गोळे तयार करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपल्याला जेवढ्या साईजमध्ये पाहिजे आहे त्या साईजमध्ये आपण त्याचा पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत। येथे आपण मध्यम आकाराचा पराठा बनवणार आहोत, तर त्या पद्धतीने आपण मध्यम आकाराचा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तो गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतलेला आहे। आता आपण आपल्याला हव्या त्या साईजमध्ये ह्याची पोळी बनवून घेणार आहोत। पोळी ही सर्व बाजूनी एकसारखी अशी लाटल्या गेली पाहिजे, कुठे जाड किंवा कुठे पातळ अशी नकोय। सर्व बाजूनी एकसारखी अशी पोळी लाटून घ्यायची आहे। येथे आपण त्या पोळीवर संपूर्ण बाजूने व्यवस्थित असे तेल लावून घेणार आहोत। तुम्ही तेलाच्या ऐवजी साजूक तूप किंवा बटर देखील लावू शकता। त्यावर आपण थोडेसे कोरडे पीठ टाकून डस्ट करून घेणार आहोत। येथे आपण लच्छा पराठा बनवणार आहोत, त्यामुळे एका बाजूने आपण पोळीच्या दोन्ही कडा हाताने उचलून घ्यायच्या आहे। त्यानंतर बारीक अशी घडी घालून घेणार आहोत। जितके आपण बारीक घडी घालणार आहोत तितके आपले लेयर्स देखील बारीक तयार होतील। पुन्हा आपण ही घडी दुसऱ्या लेयर्सवर टाकून फोल्ड करून घेणार आहोत। अशा संपूर्ण पोळीला आपण या लेयर्स अशा बनवणार आहोत। जितकी बारीक लेयर्स तितकी पराठ्याला लेयर्स देखील बारीक येणार आहेत। व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे आहे। शेवटपर्यंत पोळीला आपण लेयर्स टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण लेयर्स तयार करून घेतलेले आहेत। आता एका बाजूने आपण गोल असे फोल्ड करत रोल करून घेणार आहोत। रोल हा घट्टसर असा रोल करायचा आहे, अजिबात सैलसर रोल करायचा नाहीये। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपण लेयर्स करून घेणार आहे। शेवटचे हे भाग असणार हा आपण लेयर्सच्या खालच्या बाजूला आपण दाबून घेणार आहोत। पराठ्याचा गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण तो असा गोलसर लाटून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता एकसारखा असा मस्त लाटायचा आहे। इथे व्यवस्थित अशा लाटत असताना लेयर्स देखील दिसत आहे। आपण ज्या पद्धतीने पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने हा पराठा व्यवस्थित असा लाटून घेतलेला आहे। जास्त जाडही नाही व जास्त पातळही नाही। तवा छानपैकी आता तापलेला आहे। आपण त्यावर थोडेसे ऑइलने ग्रीस करून घेणार आहोत। त्यानंतर हा पराठा आपण भाजण्याकरता टाकणार आहोत। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। आपण आता थोडासा वरच्या बाजूने देखील थोडंसं तूप लावून घेणार आहोत। आता एका बाजूने फ्राय झालेला आहे, आपण आता पलटी करून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने देखील आपण तूप लावून घेणार आहोत। आता दुसरी बाजू देखील आपली छानपैकी अशी मस्त भाजलेली आहे। आपण अशाच पद्धतीने दोन्ही बाजू अशा छानपैकी मस्तपैकी खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपला हा पराठा छान असा भाजला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपण इथे थोडा देखील मैदा वापरलेला नाही, पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा हा लच्छा पराठा बनवलेला आहे। किती छान अशा लेयर्स आलेले आहेत। असा पराठा मुलांनाच काय अगदी सर्वांना आवडणार आहे। तुम्ही एकदा हा नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
व्हिडिओची लिंक तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.